नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निक स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज तुमच्यासाठी जबरदस्त भन्नाट असा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तो कन्सेप्ट काय? लीप इयर म्हणजे काय? लीप इयर हे किती वर्षांनी येते? तुम्ही म्हणताय लीप इयरमध्ये एक दिवस ॲड होतो, तो एक दिवस ॲड कसा होतो? या प्रश्नाचे उत्तर हे प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल तर या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये आहेत। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला या कन्सेप्टकडे बघा। पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी आपण म्हटलं तर 24 तास लागतो, पण खरं सांगायचं म्हटलं तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी हे 24 तास व 59 सेकंद लागतात। बघा, आपण या 59 सेकंदाचं महत्त्व हे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना विचारू शकतात। ते 2 मायक्रोसेकंद 4 मायक्रोसेकंदनी त्यांचे 2-2 मार्क 4-4 मार्क जातात। तर बघा, आता हे 24 तास म्हणजे आपण म्हणतो एक दिवस, पण हे 59 सेकंदाचं होते तरी काय? हे कॅल्क्युलेशन आपण पहिल्यांदा बघूया। चला तर बघा, एका वर्षात किती दिवस असतात? 365 दिवस मल्टिप्लाय बाय 59 सेकंद डिवायडेड बाय 60 जर केलं तर आपल्याला एका वर्षामध्ये किती मिनटं तयार होतात हा आपल्याला कन्सेप्ट भेटतो। तर बघा, मी 60 जर 365ला डिवाइड केलं तर याचं उत्तर येते 6.08 आणि 6.08 जर मी मल्टिप्लाय केलं तर याचं उत्तर येते 360 मिनिट। 360 मिनिट। तर बघा, आपल्याला माहीत आहे 1 तास म्हणजे 60 मिनिट, तर 360 मिनिट होण्यासाठी किती तास लागतात? तर 6 तास। तर बघा, एका वर्षात आपले असे किती तास शिल्लक राहतात? 6 तास। मग मी जर म्हटलं, प्रश्न विचारला समजा तुम्हाला, आता पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी 24 तास 59 सेकंद लागतात, तर मग पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागत असेल? तर एका वर्षात पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस प्लस 6 तास लागतात। तर मग या 6 तासाचं कॅल्क्युलेशन येते तरी कसं? मी आता एक एक्झाम्पल घेतो। 2020, 2021, 2022, 2023 आणि 2023 आणि इथं 2024। चला तर बघूया, आपण जेव्हा 2020 कडून 2021 या वर्षाकडे जातो तर एक वर्ष कंप्लीट होतात, म्हणजे 6 तास 6 आवर। 21 पासून 22 पर्यंत गेलो तर हे 6 आवर। 22 पासून 23 पर्यंत गेलो की एक वर्ष ओलांडलं की आपल्याला होतात 6 आवर, आणि 24 या वर्षापर्यंत गेलो की हे 6 आवर। आता जर या 6 आवर, हे 6 आवर, हे 6 आवर, हे 6 आवर, हे 6 आवर, असे किती तास होतात? 24 तास। मग 24 तास म्हणजेच किती दिवस होतात बरं? एक दिवस। मग हा झाला आपला 4 वर्षातनी एक दिवस कंप्लीट। किती वर्ष लागते त्याला? इथूनपर्यंत 1 वर्ष, हे 2 वर्ष, हे 3 वर्ष आणि हे 4 वर्ष, म्हणजे आपल्याला 4 वर्ष ओलांडले की एक दिवस तयार होतो। मग हा एक दिवस कोणत्या महिन्यात ॲड होतो? कोणत्या महिन्यात कमी दिवस आहेत? तर बघा, जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात, या महिन्यात याला चान्सच नाही। मार्च महिन्यात 31 दिवस, एप्रिल महिन्यात 30 दिवस, असं कोणत्याच महिन्यात चान्स नाही आहे। पण आपण जर म्हटलं लीप इयर व्यतिरिक्त जर फेब्रुवारी महिन्यात असतात 28 दिवस, पण आपण जर म्हटलं आता हा एक दिवस ॲड कुठं व्हायचा? तर हा एक दिवस ॲड होतो फेब्रुवारी महिन्यात। म्हणून मग म्हणतो आपण की लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात
1 दिवस एक्स्ट्रा असतो. आता मग हे झालं आपला कन्सेप्ट. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे, लीप इयर हे किती वर्षांनी येते? या कन्सेप्टून तुम्हाला समजलेच असेल की लीप इयर हे किती वर्षांनी येते. लीप इयर हे दर 4 वर्षांनी येते. लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येते. मग लीप इयर ओळखायचं कसं? लीप इयर ओळखायचं कसं? जर ओळख कशी, लीप इयर ओळखायचं कसं आपल्याला? जर एखाद्या वर्षाला शेवटच्या 2 अंकाला, जर लक्ष द्या, एखाद्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4ने निशेष म्हणजे बाकी 0 उरले पाहिजे, तर एक वर्ष घेतो मी, घेतो 2016. याचे 2 डिजिट बघा, 16 डिवायडेड बाय 4 केलं तर 4च्या पाड्यात 16 येतात, 4 चूक 16, बाकी 0 उरते. मग हे काय झालं? लीप वर्ष. त्याच प्रकारे मी घेतलं 2024. या संख्येला 24ला जर 4ने भाग दिला तर 6 चूक 24, हे पण लीप वर्ष झाले. तर मग आता तुमच्यासाठी मला कमेंटमध्ये सांगा की हे लीप वर्ष होतील किंवा नाही होतील. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कन्सेप्ट आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा. आणि थँक्यू सर्वांचे. तुम्ही माझ्या व्हिडिओला 2 दिवसामध्ये माझे 105 सबस्क्राईब कंप्लीट केले आणि आजचं टार्गेट माझं 150 आहे आणि तुम्हीच करू शकता. थँक्यू.